लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। देवणी तालुक्यातील वलांडी येथील प्रहार जनशक्ती कामगार आघाडीच्या वतीने दिनांक 17 जून 2025 रोजी वलांडी गावातील शासनमान्य देशी दारू दुकान वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रासमोरून 5 किलोमीटर अंतरावर स्थलांतरित करावे, गावातील अवैध देशी दारू दुकान बंद करावे या मागणीसाठी निलंगा उदगीर राज्यमार्गावरील रास्ता रोको आंदोलन केले होते। या आंदोलनात प्रहार संघटनेने ग्रामपंचायतीला आणि पोलीस प्रशासनाला तसेच महसूल विभागाला येत्या 8 दिवसात विशेष ग्रामसभा घेऊन देशी दारू दुकान 5 किलोमीटर अंतरावर स्थलांतर आणि अवैध देशी विक्री बंद करण्याची मागणी केली होती। परंतु आजपर्यंत कसल्याच प्रकारची कारवाई न झाल्याने दिनांक 4 जुलै 2025 रोजी वलांडी ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांना महिलांनी निवेदन देऊन येत्या 1 महिन्यात देशी दारूसाठी विशेष महिला ग्रामसभा घेऊन अवैध आणि चोरटी देशी दारू विक्री होत असलेली त्वरित बंद करण्यात यावी म्हणून गावातील महिलांनी एक निवेदन दिले। सदर निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक यांना देण्यात येऊन यावर निर्णय न झाल्यास महिलांनी वलांडी ग्रामपंचायत आणि राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालय लातूर समोर आक्रोश आंदोलन करणार आहे। सदर प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष घालून वलांडीत आणि देवणी तालुक्यातील होत असलेली अवैध देशी दारू बंद करण्यात यावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेसह महिलांकडून होत आहे। यायच्या 15 ऑगस्ट यायच्या 14 ऑगस्टला विशेष महिला ग्रामसभा घेऊन आम्हाला ठाव दिलं तर बरोबर आता बोला। प्रत्येक घरातलं कोणी ना कोणी दारुडी झालेलं आहे आणि सर्वजण दारू खूप पिऊन थकल्यात दिले। घरात रोज किरकिऱ्या होल्यात, रोज भांडणं होल्यात आणि काही विधवा बाया आहेत। तर आम्ही खूप या दारूला कंटाळून आमचं हे होऊन गेले, मनातून निराश झाला। तरी साहेब आम्हाला लवकरात लवकर आम्ही एक निवेदन दिलेलं आहे आता यांना आणि याने निवेदनचं आमचं पालन करावं, वरी साहेबाला कळवावं, आम्हाला दारू गावमुक्त करून द्यावं ही आमची कळकळीची विनंती आहे। फक्त कलाली बंद करा। कोण आहे याचे जिम्मेदार? आमच्या लेकराचं कोण बघा आमच्या? सांगा आम्ही कुणाच्या पायथ्याला पडा त्याला? मग दारू बंद करायचं म्हणल्यावर बंद करायचं। आम्ही पाऊल जे उचलला होता ही दारू बंद करणारच। आम्ही कुणाचं बी ऐकणार नाही। आम्हाला भाऊ साथ द्यावा होता, अण्णा आम्हाला साथ द्यावा नाही। आम्हाला गरीबाला न्याय ह्यानेच द्यावा लागेल आता। आमचं म्हणणं हे आहे बघा। आम्ही सगळं गाव आमच्या भाऊच्या पाठीमागे आम्ही थांबू। आम्ही भाऊ आमच्या मागे असलं तर आम्ही सगळंच करणार आहोत पहिला। मी येणार तू येणार म्हणायचं चुक नाही कोणी बी का ताणलेले जीव आम्ही आमचे नवऱ्याचं आमचे लेकरं सोसला लावू हे सगळं आम्हाला तकलीफ आम्हाला हुलाली आहे। काय आहे ते लातूरला जाऊन सगळं आपण करायचं हे। आता जे पाऊल टाकला तुम्ही पाऊल टाकल्यासारखं तुम्ही बंदच करा हे सगळ्याला सांगलेले मी पुराच। रिपब्लिकन वार्तासाठी लातूर जिल्हा प्रतिनिधी सगीर मोमीन। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.